कसोटी मालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ सज्ज झालाय T20 सिरीजसाठी। येत्या 6, 9 आणि 12 ऑक्टोबरला ही T20 सिरीज होणार आहे। तर पहिल्या मॅचसाठी मी खूप उत्सुक आहे आणि खूप इंटरेस्टिंग सामना होणार आहे। मला असं वाटतंय की तुम्ही पण खूप उत्सुक असाल या मॅचसाठी। या मॅचसाठी संघ पण जाहीर झालाय। त्या संघाचा जो कर्णधार आहे तो आपला स्काय भाऊ म्हणजे सूर्यकुमार यादव आणि त्याच्याबरोबरची टीम आहे जी सिलेक्टर्सनी सिलेक्ट केली आहे ती म्हणजे अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, हर्षदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव। मयांक यादव हा प्लेयर स्पेशल आहे कारण त्याचा डेब्यू झालाय या संघामध्ये। त्यांनी मागील IPL सीझन मध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती, चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि हा अतिशय वेगवान पद्धतीने बॉलिंग करतो, तर हा स्पेशल आहे। दुसरं म्हणजे वरुण चक्रवर्ती। वरुण चक्रवर्तीचा पुन्हा कमबॅक झाला या संघामध्ये। बरेच दिवस तो या संघामध्ये खेळला नव्हता, तर ह्या T20 सिरीज मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय फायनल 15 मध्ये। तर मी त्याचं अभिनंदन करीन। पण अभिषेक शर्मा बरोबर कोण ओपनिंग करणार, कारण आपला संघाचा सध्या तरी अभिषेक शर्मा हा प्रॉपर ओपनर दिसतोय या लिस्ट मध्ये। त्याच्या व्यतिरिक्त ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमान गिल आणि यशस्वी जयस्वाल हे प्लेयर्स आहेत या संघामध्ये दिसत नाहीत। तर ओपनिंग कोण करणार हा मोठा प्रश्न आहे। पण मला असं वाटतंय की संजू सॅमसनच हा या संघाचा ऑप्शन असेल। तर येत्या सामन्यामध्ये आपल्याला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनच ओपनिंग करताना दिसेल असं मला वाटतंय। दुसरं म्हणजे या संघाचा जो बॅलन्स आहे तो मला प्रॉपर पद्धतीने दिसतोय, कारण 3 फास्ट बॉलर, 3 स्पिनर आणि बाकी जे आहेत ते ऑलराऊंडर आहेत आणि उरले ते बॅट्समन आहेत। तर संघ बऱ्या पद्धतीने बॅलन्स दिसतोय। येत्या पहिल्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने आपला जो भारत संघ आहे तो परफॉर्म करेल, तर मला तर विश्वास आहे की भारतीय संघ नक्कीच चांगली खेळी करेल। मॅच आहे ती खूप इंटरेस्टिंग होईल, मजा येईल बघायला। तर तुम्हाला काय या मॅच बद्दल वाटतं, या संघाबद्दल वाटतं, तुम्हाला काय अजून काही नमूद करावंसं वाटतं तर नक्की करा। तुमची रजा घेतो। ओव्हर अँड आउट।